ही राधिका बघ. हो, तिचा नवरा राहत नाही हिच्या बरोबर. एंगेजमेंट करून निघून गेला तो, माहितीये का? आणि म्हणे ही बिझनेस वुमन आहे. काय उपयोग त्याचा? नवरा गेला की नाही पाठ फिरवून. आणि नवरा सोडून गेल्याचा कपाळावर शिक्का पडला तिच्या. एक मिनिट ताई, काय बोलताय तुम्ही? समिधा राहू दे. नाही राधिका, ते आता जे काही बोलल्यात ना मला अजिबात आवडलेलं नाहीये. अगं काय काय झालंय पण? नानी, या साठेताईंना इकडे कोणी बोलवलं? नानींनी बोलवलंय आम्हाला म्हणून आलोय आम्ही. हो ना, मग एक आनंदाचा प्रसंग चालू आहे इकडे, तर प्लीज त्याच्यामध्ये सहभागी व्हा. उगाच गॉसिप करत बसू नका. समिधा नानी बघा ना, मगाचपासून राधिकाबद्दल गॉसिप करतायत. नाही, एक बाई आयुष्यामध्ये इतका अन्याय सहन करते तरी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करते, याचा आहे ना काहीच नाहीये. त्या बाईचा नवरा कसा तिला सोडून गेला याच्याबद्दलच अजून चर्चा चाललीये. ती जुनाट मला नाही आवडत हे. आणि एका बाईने दुसऱ्या बाईला समजून नाही घेतलं तर मग उपयोग काय आहे? हे डिस्गस्टिंग आहे सगळं. समिधा, ना हे चुकीचं नाहीये का? प्रसंग काय, बायका बोलतायत काय? आणि राधिकाने जसं केलंय तसं यांच्यापैकी एका तरी बाईने करून दाखवावं. आणि हे बघ, तू या कोणाच्याही बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू एक बिझनेस वुमन आहेस, सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेस, एक अप्रतिम आई आहेस आणि एक उत्तम गृहिणी आहेस. ह्या सगळ्या चर्चा होतच राहणार. आणि राधिका, तू माझा आदर्श आहेस. तुझ्यासारखं व्हायचंय मला. आणि राधिका आपल्यासाठी काय आहे ना, हे या बायकांना कधीच नाही कळणार. तुझं म्हणणं मला पटतंय समिधा. एखाद्या बाईला जर तिचा नवरा सोडून गेला तर त्यात तिचा दोष काय आहे? तो नवरा कमनशिबी आहे. आणि बायकांनी तर हे समजून घेतलंच पाहिजे ना. हे बघा, तुम्हाला जर तिला सपोर्ट करता येत नसेल ना तर तिला त्रास तरी देऊ नका. हे पाय बायनो, मी राधिकाची सासू आहे. ती एकटी नाहीये. ते सासू सासरे सदैव तिच्या सोबत आहेत आणि सोबत असतील. हे कृपया तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या बरं. घे राधिका, घाल. राधिका, आय एम सॉरी. उगाचच ना नाही त्या विषयांना महत्व दिलं मी. खरंच ग, चुकलं आमचं. निघतो आम्ही. नाही, थांबा. हो, असं काय करून राहिला? समिधाच्या आनंदाचा तरी विचार करा ना. तिला शुभेच्छा द्या. पाहिलं, अशी आहे आमची राधिका. नाही अगदी बरोबर आहे. ते म्हणतात ना, जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि कसं आहे, प्रत्येकाचं आयुष्य एखाद्या गोष्टीसारखं असतं. प्रत्येकाच्या गोष्टीतलं सुख वेगळं. कळली ना तुमची चूक. आता हा विषय इथेच संपवूया. नानी, चला पुढचा कार्यक्रम सुरू करूया. हो, आले. हा, आता या दोन्ही पैकी एक वाटी उघडायची, मग बघूया काय आहे त्या आतमध्ये. हो. मुलगी होणार. अहो, मुलगी होणार बर का. सुख हे तळहाताच्या रेषांवर लिहिलेलं असतं, पण सुख कशात मानायचं हे मात्र आपल्याच हातात असतं. मैं कमी सर? हाँ या. सर, ही तुमची पॉलिसी. हाँ, त्याचं काय? सर, ही रिन्युअल आहे. हा, मग विचारताय काय? भरून टाका ना. सर, ऍक्च्युली ही पॉलिसी तुमच्या आणि राधिका मॅडमच्या नावावर आहे. त्यामुळे फॉर्मवर मॅडमचीही सही लागेल. ठीक आहे, ठेवा इथे. सर, उद्या लास्ट डेट आहे.
झालं म्हणजे परत या राधिकाकडे जाऊन तिचं तोंड बघा, सईसाठी तिच्या विनवण्या करा, परत 4 गोष्टी ऐका. ठीक आहे, राहू दे, मी नंतर बघतो. सर ऍक्च्युली लेट फी लागेल सर. हो, मी भरेन. सर कशाला पण उगाच. कदम एक काम करा, पॉलिसी डिस्कंटिन्यू करा. सर ऍक्च्युली ही पॉलिसी खूप चांगली आहे. म्हणजे आपण अजून 5 वर्ष ठेवली तर जास्त बेनिफिट मिळेल सर आपल्याला. ते मी ठरवू. कदम, मी सांगतोय तेवढं करा. मलाही कळतं जरा. पॉलिसी डिस्कंटिन्यू करा. ओके सर. राधिकामुळे अजून किती नुकसान सहन करावं लागणार आहे. डिव्होर्स दिल्याशिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये अशी काहीतरी अडचण येईलच. होता ना, खूप उशीर झालाय. हे गप्पा जेवण या सगळ्यात वेळ कसा गेला काही कळलंच नाही. हो ना मॅम, मस्त झालं सगळं. आणि समिधा वॉज लुकिंग रिअली ब्युटिफुल अँड हॅपी. खरंय. मॅम ऍक्च्युली मला असं वाटत होतं की ती माझ्यावर नाराज आहे, पण ती विसरली आहे सगळं आता. नाही ग, बिलकुल नाही. खरं तर तिलाही खूप वाईट वाटलं. आजच म्हणाली मला. रिअली? मॅम आपण कधी कधी माणसं ओळखायला मिस्टेक करतो ना. हो जिमी. आणि तुला सांगू का, या अशा अवस्थेत जरा मूड स्विंग्स होतातच, म्हणून झालं असेल. पण मॅम तुम्ही खूप छान तयार केलं होतं ना तिला. मस्त दिसत होती ती. हो, गर्भारपणात प्रत्येक बाई छान दिसते. ती जणू काही आपल्या बाळासाठी नव्यानं जन्म घेत असते. अथर्वच्या वेळेला सुद्धा मी अशी तेजपुंज दिसत होते. एक मिनिट. हॅलो आनंद भाऊजी. वहिनी, तुम्ही निघालात का? हो, मी आणि जेनी निघतोच आहे. नाही नाही, मग नका निघू हे सांगायलाच तुम्हाला फोन केला. खूप पाऊस आहे, उगाच अडकालतो. अहो असं कसं? नाही नाही, काम आहे. कामाच्या बाबतीत नो एक्सक्यूज. आम्ही निघतोय. हा, अहो वहिनी, आम्ही इथे आहोत ना, आम्ही सगळं हँडल करतो. नक्की? उद्या आपल्या फॉरेन डेलिगेट सोबत मीटिंग आहे ना, त्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करा तुम्ही. हो ठीक आहे, मग करतो. पण काही अडलं तर फोन करू तुम्हाला. आणि वहिनी, खरं सांगू का, मी ना खूपच एक्साइटेड आहे. मी टू. आता घाबरायचं नाही वहिनी. अरे केवढ्या चॅलेंजिंग परिस्थितीला आपण समोर गेलोय. अरे ही मीटिंग काय आहे मग. सगळं छानच होणार, एकदम फर्स्ट क्लास. बघा तुम्ही. हो आनंद भाऊजी, आपला उद्याचा दिवस नक्की छान असेल. ठीक आहे, चला बाय. मॅम आता या नवीन कंपनीशी आपला टायअप झाला ना की 1 मोर फेदर इन राधिका मसालेज आहे. एक आहे मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हे काय सर? ALF कंपनीने तुमच्यावर इन्क्वायरी बसवल्याची नोटीस. काय सर? माझ्यावर कसली इन्क्वायरी? जीवन कंपनीने ALF वर केस टाकायचं ठरवलंय आणि त्याची ही लिगल नोटीस आहे. काय? आपण अतिशय हुशार आणि कर्तबगार ऑफिसर आहात असा आमचा समज होता, पण तुमच्या या मूर्खपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे कंपनीवर अशी सिच्युएशन आली आहे. सर ऐका ना, मला असं वाटतं जरा घाई होतीये. आताची नोटीस दिली ना, म्हणजे केस नाही पडली ना अजून. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्ही जीवन कंपनीला चुकीचे डॉक्युमेंट्स दिलेत आणि हा फ्रॉड आहे असं ते म्हणतात. ही जर केस कोर्टात गेली तर पहिल्याच हिअरिंगला आपण हरणार. सर आय नो, कदम आणि या बाकी लोकांच्या मूर्खपणामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे. पण सर आता ही केस मी कोर्टात कशी जाणार नाही याची मी काळजी घेतो. सर त्या जीवन कंपनीशी माझे जुने संबंध आहेत. हवं तर मी त्यांना भेटतो आणि त्यांना समजवायचा प्रयत्न करतो ना. आता कसला शहाणपणा करणार आहात तुम्ही? त्या शनायामुळे स्वतःची तर वाट लावून घेतलीच आणि आता कंपनीची वाट लावताय. सर प्लीज, याच्यामध्ये पर्सनल गोष्टी आणू नका तुम्ही. हो हो, पर्सनल गोष्टी आम्ही आणत नाही, तुम्ही आणता हे सगळ्या जगाला माहितीये. आता माझं एक ऐका, वेळ थोडा आहे. जे काय करायचं ते लगेच करा, कारण जर केस कोर्टात गेली
तर तुमच्यावर एन्क्वायरी बसेल आणि कंपनीची अख्खी नुकसान भरपाई तुम्हाला भरून काढायला लागेल. एवढं लक्षात ठेवा गुरुनाथ सुभेदार. नाही नाही सर, ती वेळ मी येऊ देणार नाही. मी नक्की काहीतरी करतो. ट्रस्ट मी, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास ठेवणार, तुमच्यावर विश्वास ठेवूनच पायावर कुऱ्हाड पाडून घेतलीये. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्हाला दिलेला लास्ट चान्स आहे. किंवा जे काही करायचं ना ते लगेच करा, नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा. लक्षात ठेवा. दॅट्स इट. हाय बच्चा. वेलकम. थँक्यू. सॉलिड पाऊस होता यार. हो का? हो, पडतोच आहे अजूनही. ऐक ना, मी पाणी ठेवलं त्यासाठी आज. अरे वा, हे घे. थँक्यू. अरे गॅरी, ऐक ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती. आपण मॉन्सून डे आउटला जायचं प्लीज. सॉरी तू थकलायस, आय नो. आपण नंतर बोलूया. बट लेट का झाला तुला? खूप काम आहेत सध्या ऑफिसमध्ये. तू एकदा येऊन बघ ऑफिसला, म्हणजे समजेल. येतेस का उद्या? नको ना, मला बोर होत. हो माहितीये मला, पण महाडिक सरही अधूनमधून विचारत असतात शनाया कुठे आहे. अगं सध्या कंपनी आपली एकदम हालत सगळी डाऊन आहे ना गं, म्हणून त्यांनाही असं वाटलं की तू जॉईन करावंस. यार, बरं मला विचार करू दे थोडा. तू एक काम कर ना, तू बेटर वे त्या कोणत्या त्या जीवन कंपनीला जाऊन भेट ना आणि त्यांना सांग आम्हाला जास्त वेळ द्या अजून प्लीज. नाही शक्य नाही, ते इट्स टू लेट. ऐकतील रे ते. तू काय एवढा असा निगेटिव्ह विचार करतोय? खूप पेसिमिस्टिक वागतोस यार तू. तू एक काम कर, तू जाऊन सांग तर आपण बघू ना पुढे काय होतं. एक काम करूया, बेटर वे आपण याची बेट लावूया आणि ही आयडिया जर का सक्सेसफुल झाली ना तर मग माझा मॉन्सून डे आउट फिक्स. हा, काय मॉन्सून डे आउट वगैरे चाललंय तुझं? इथे गळ्यापर्यंत बुडायची वेळ आली आणि ट्रिप्स कसल्या प्लॅन करतेस तू? चल मी आलो चेंज करू, जेवायला वाढवणार. राधिका, डबा भरलाय बरं बॅगेत? हो आई. मी तयार आहे. वा, छान दिसत आहे. अरे वा, तयारी झाली वाटतं तुझी? हो झाली. बाबा, आज खूप महत्वाची मीटिंग आहे. आई आशीर्वाद दे. अगं यशस्वी बेटा. त्या कामामध्ये तुझी खूप प्रगती होऊ दे. आज एका फॉरेन कंपनी सोबत मीटिंग आहे. ही मीटिंग जर यशस्वी झाली ना तर कॉन्ट्रॅक्ट राधिका मसालेलाच मिळेल. सुनबाई, हा कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार. आलेच. आज तू निश्चित जिंकणार. खरं सांगू, माझं मन म्हणतं की आज तू अग्रीमेंट करूनच घरी परत येणार. हा कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार. सरिता, अगं जेवणामध्ये काही चांगला बेत कराच, गोडधोड कर. आज आपण सेलिब्रेट करूया. दही साखर. आई येते. येते बाबा. सावकाश. हं? हो, आई येते. हा, शनाया, हा आले आले शनाया अगं चल ना, झाली का कॉफी? आले आले. एकच मिनिट. झालीये. चल अगं, मला ते जीवन कंपनीच्या ऑफिसमध्ये जायचंय. डन. हे घे. तू जा आणि ऑल द बेस्ट. मस्त व्हायचं, काहीच काळजी करू नको. तुझी झाली कॉफी? हा, छान छान झाली. असं तोंड करून काय सांगतो? नीट स्माइल देऊन सांग ना. हा, छान झाली. चल चल, मी येतो. अरे संपव तर कॉफी. अगं नाही, ती खूप गरम आहे. चल चल अरे प्लीज संपव. असा काय विचित्र वागतो हा? त्याच्यावर काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मावशीला विचारायचंय यार आमच्या फ्युचर बद्दल. काही होणार आहे काय रिलेशनशिपचा? किड्याला विचारते. शनाया, पहिलं काय झालं? हा, हाय शनाया. ऐक ना, मावशी कधी येणार आहे मला सांग ना प्लीज. मावशी कशाला पाहिजे तुला? माझं काही नाही, गॅरीचे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत रे. मला जरा टेन्शनच आलंय त्याचं.
हो अच्छा, नाही त्याला प्रॉब्लेम असेल तर मग तो आपलाच प्रॉब्लेम आहे नाही का? काय झालं काय? आय मीन एंगेजमेंट आधी सगळं ओके होतं, आम्ही गुलमोहर मध्ये होतो तेव्हा, पण आता इथे आल्यापासून ना काहीतरी ऑडच वागतोय तो. मला असं वाटतंय राधिकाने ब्लॅक मॅजिक केलंय त्याच्यावर, त्यामुळे मला भेटायचंय मावशीला. काय ब्लॅक मॅजिक? नाही, आपलं जेव्हा ना खूप चांगलं चांगलं होत असतं ना, तेव्हा आपल्या आजूबाजूला ना खूप बॅड पीपल्स असतात, आपल्यावर टपलेले, त्यांची नजर लागते. टपलेलं म्हणजे? ते दबा धरून बसलेले ग. ए शन्या, तू खूप प्रश्न विचारते यार. चल बाय, चल. राधिका दबा धरून बसलीये माझ्या. जिनी, सगळी तयारी झालीये ना? नाही काय, ती फॉरेनची कंपनी आहे, आपल्याकडनं काही कमतरता राहायला नको. मॅम, तुम्ही अननेसेसरीली स्ट्रेस घेताय. वी आर कॉन्फिडेंट तुम्ही ऍज युजल सगळं व्यवस्थित सांभाळून न्याल मॅम. ओके ठीक आहे, पण ते वेलकम. वेलकम मिस सारा, वेलकम मिस जॉन. हॅलो, वेलकम. दिस इज आवर ऑफिस अँड दॅट्स मिस राधिका सुभेदार. नाईस टू मीट यू मिस राधिका. हॅलो जॉन. हॅलो सारा. प्लीज कम. थँक्यू. जिनी, वेलकम सारा, दिस इज फॉर यू. थँक्यू. व्हॉट इज दिस? वेलकम गिफ्ट. सारी. Formalities. This is our tradition. We treat our guests like God. Wow. It's fabulous. Thank you. So what is there for me? Also getting sari? No, no, no. जेनी, ते नाही, ते त्यांचं मॅम, ते म्हणतात आपण त्यांना पण साडीच देणार का? नो नो जॉन, दिस इज फॉर यू. कुर्ता. Kurta. What is kurta? इंडियन आटा आहे. Thank you for this kurta. प्लीज कम. प्लीज हॅव अ सीट. Please, please, please. Have a seat. I must congratulate you for the way how you develop your company and gain name in spice industry on your own. So most definitely we will do contract with you. Oh wow. Thank you. Thank you so much. Thank you for hospitality. It would be nice working with you. Yeah, also. Same. See you. Thank you, sir. Thank you, Sarah. See you soon. Okay, see you soon. Yeah. Thank you. Thank you for your time. Bye bye. Thank you so much. Bye. Thank you. Bye. चला, राधिका मसाल्याने आज आणखी एक पाऊल पुढे टाकलं. आता आपल्या कंपनीचं नाव सगळ्या जगभर पसरू दे. येस सर. आणि बघा, आता आपण दाखवूया त्या ALF कंपनीला. आनंद भाऊजी, ही तर सुरुवात आहे.